आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या राज्यातल्या सर्व म्हणजे 48 जागा निवडून आणण्याचा आपला प्रयत्न असेल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलंय। जागा वाटपाचा विषय नाही, मात्र बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल असंही पटोले म्हणतात। आपल्याला आम्ही सांगितलं की 48 जागा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स म्हणून आम्ही लढणार आहोत। या जागा कुठल्या चिन्हावर जाणार आहे तो भाग आमच्यासाठी नाही। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रतिमेला मलिन करणारं जे भाजप प्रणित सरकार आहे, भाजप आहे, त्यांनी शाहू फुले आंबेडकर विचाराला जे संपुष्टात आणण्याचं काम जे सुरू केलेलं आहे, तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्री आईला, महात्मा ज्योतिबा फुल्यांना, बाबासाहेब आंबेडकरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीनं खालच्या लेवलवर जाऊन टीका केल्यात, याचा बदला महाराष्ट्राची जनता घेणार आहे। त्याच्यामुळे जागा कुठल्या पक्षाला महाविकास आघाडीमध्ये जातात याची आमची चर्चा नाही। आम्हाला ह्या संपूर्ण जागा 48 कशा जिंकता येईल हा संकल्प काँग्रेस पक्षाचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।